संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म, ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये, त्याचबरोबर या धम्म परिषदेचे उद्घाटक पूजनीय भदंत शरणानंदजी महाथेरो, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू ज्ञानदक्षितजी थेरो, भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महाथेरो, भिक्खू पंजारत्नजी थेरो, भिक्खू पंजाबोधीजी नांदेड, भिक्खू पंजानंद थेरो, भिक्खू धम्मशील थेरो, भिक्खू पंजारक्षित पुणे आणि भिक्खू नागसेन औरंगाबाद तथा संपूर्ण पूज्य भिक्खू संघ भिक्खुणी संघ श्रामणेर श्रामणेरी या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक भिक्खू संघरत्न, धम्म परिषदेला श्रवण करण्यासाठी श्रद्धापूर्वक या ठिकाणी अनेक ठिकाणावरून उपस्थित असलेले आपण श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। 14 वर्षांपासून सातत्याने ही धम्म परिषद इथे सुरू आहे। या धम्म परिषदेचे मुख्य मार्गदर्शक असलेले आमचे उपगुप्त भंतेजी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म परिषदांचे आयोजन होत असते। कालच हिंगोली या ठिकाणी धम्म परिषद होती, त्याचेही मुख्य मार्गदर्शक उपगुप्त भंतेजी होते। त्या अगोदर 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी पुणेला धम्म परिषद होते, त्याही धम्म परिषदेचे ते मार्गदर्शक आहेत। औरंगाबादला अजंठा धम्माचल म्हणून परिषद होते, तिथेही त्यांचं मार्गदर्शन असेल, लातूर असेल, बीड असेल किंवा अजून काही ठिकाणी असेल, भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर प्रकारे पूज्य भिक्खू संघाला सन्मानपूर्वक बोलावून धम्म परिषदेचे आयोजन केले जाते आणि लोकांचं प्रबोधन व्हावं, प्रत्येकापर्यंत बुद्धाचा विचार पोहोचावा, अशा प्रकारच्या शुद्ध हेतूने या धम्म परिषदांचे आयोजन होते। मी अनेक वर्षांपूर्वी एकदा इथे परिषदेसाठी आलो होतो, त्यानंतर आता पुन्हा एकदा हा योग जुळून आला। आम्हाला मनस्वी आनंद होतोय। आमच्यातीलच एक लहान भंतेजी संघरत्न पुढाकार घेऊन, मेहनत घेऊन, परिश्रम घेऊन या उजाड राण्याला नंदनवन बनविण्याचं काम करतायत। आपण सर्वांनी एकदा संघरत्न भंतेजींचं टाळ्यांच्या गजरांमध्ये कौतुक केलं पाहिजे, कारण समाजामध्ये आपण पाहतोय प्रामुख्याने आम्ही ज्या मानसिकतेतून विचार करतो, आमचं जे ऑब्झर्वेशन आहे, प्रत्येकालाच बाबासाहेब प्रिय वाटतात। प्रत्येकच जण बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करताना आपल्याला दिसतो, परंतु आपला एखादा मुलगा भिक्खू संघामध्ये दान द्यावा, मुलगी भिक्खुनी संघामध्ये दान द्यावी, असा विचार मात्र कुणाच्या मनामध्ये सहसा येत नाही। आणि इथे बसलेले आमच्या समवेत भिक्खू असतील किंवा दुसऱ्या ठिकाणी असलेले भिक्खू असतील, त्यांच्या माता पित्याने मोठ्या काळजावर दगड ठेवून आपला पुत्र भिक्खू संघामध्ये दान दिलेला असतो आणि तो पुत्र धम्माचं जेव्हा काम करतो, तेव्हा निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्मितीचं कार्य त्यांच्या हातून होते आणि त्यांच्या हातून घडत असलेल्या कार्य म्हणजे माणसं जोडण्याचं कार्य होते। नाहीतर आपण समाजामध्ये पाहतो, यांच्या वयाची मुलं किंवा आमच्या वयाची मुलं काय करतात,
हे मी तुम्हाला सांगण्याची काय गरज नाही बापा. 365 दिवसातून एकदाच दिसतात आपले पोर. तुम्ही नाही तसे इथं असलेले. पण काही काहींची गोष्ट करतो, जयंतीलाच बाहेर पडते. आता भंतेजी म्हटले आपले डीजे लावला तरच जयंती करायची म्हणते, नाही तर मी वर्गणीत देत नाही. तुमच्याकडे असे असतील नसतील असं नाही, पण ते रोखोक बोलतात जरा. आम्ही त्यांच्यापासूनच शिकलो रोखोक बोलायला, कारण आम्हाला काही टेन्शन नाहीये. आणि आपलं तर तत्व ठरवलेलं आपण करुणानंद भंतेजीने, कोणी वंदो अथवा निंदो, पुन्हा पुन्हा तिथे बोलू अथवा न बोलू, परंतु लोकांना मात्र याच पद्धतीनं रोखोकपणे गोळ्या घालून बुद्ध बाबासाहेब शिकवायचा म्हणजे शिकवायचा, कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही बघा. आणि त्यामुळे परिवर्तन तर होतच आहे. पण मला म्हणायचं आहे की भिक्षू लोक पोट तिडकीने काम करतायत आणि एकीकडे समाजामध्ये आपण पाहतोय की आपली तरुणाई मावा गुटखा किंवा अजून दारूच्या आहारी जाऊन जीवन उद्ध्वस्त करते, आपल्या मुलाबाळांचं आपल्या परिवाराचं वाटोळं करताना दिसते. आणि काही काही मुलं मात्र चिवरात येऊन भिक्खू बनून मोठ्या मोठ्या भिक्खूच्या प्रभावामध्ये राहून सानिध्यात राहून धम्माचं काम करतात आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल प्राऊड फील होतो. आणि असे संघरत्न भंते जे आहेत आपल्या देवगाव फाट्याला ते लाभले आणि ते काम करतात. आज बघा माघ पौर्णिमा आहे. तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही बापा. काही काही दुकानावर फिरतात, फुटाणे वटाणे काय काय घेत राहतात बघा. काही काहींना म्हणजे बिलकुल कशासाठी येतात तेच कळत नाही. पयानंद भंतेजीने आता सांगितलं, भगवान बुद्धाने सुद्धा सांगितलं. आमचे भंतेजी सांगतात, धम्मदेशना ऐकायला येणारे सगळेच लोक काही धम्मदेशना ऐकत नाहीत. काहींकडे पदर असतो, काहीकडे फाटकाच पदर असतो, तर काहीकडे तर पदरच नसतो. बसतात तर खरे, ऐकतात असं वाटते आणि ऐकून झालं की उठतात आणि जेवढं ऐकलं ते डिलीट मारतात. माझी चप्पल कोण नेली म्हणतात, त्याचा खाना खराब हो. आणि एवढा वेळ कुठं असते का म्हणतात, आम्हाला खिचडी दिली नाही, आम्हाला पाणी दिलं नाही, आणि आमचं तर नावच घेतलं नाही, पॉम्पलेट मध्ये तर छापलंच नाही, आणि आमच्या हातात फुलं आहे नाही, माईक आहे नाही, काहीच नाही. आणि आम्ही किती पैसे दिले म्हणतात, आम्ही 20 रुपयाची नोट देत होतो म्हणतात, आमचा फोटोही काढला नाही. बापा तुम्ही नसाला असे, पण असे खरंच लोक आपल्यामध्ये आहे बघा, दिखावा करणारे, अवडंबर माजवणारे. परंतु भगवान बुद्ध म्हणाले अवडंबर माजवणारे बौद्ध उपासक होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आज माघ पौर्णिमा विशेष पौर्णिमा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या पौर्णिमेला ही धम्म परिषद इथे संपन्न होत आहे. मुळाव्याला सुद्धा जिथे आम्ही शाळेमध्ये होतो, पूज्य धम्मसेवक भंतेजी महास्तवीर यांच्या सानिध्यामध्ये मार्गदर्शनामध्ये, तिथे सुद्धा आज 12 आणि उद्या 13 तारखेला धम्म परिषद संपन्न होत आहे. तर माघ पौर्णिमेचं थोडक्यात महत्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर माघ पौर्णिमेला कोणती महत्वाची घटना घडली आहे? पहिली घटना तर महत्वाची घडली की या माघ पौर्णिमेपासून 3 महिन्याने वैशाख पौर्णिमा येत असते बघा. माहिती आहे, आजची जी माघ पौर्णिमा आहे ना, या पौर्णिमेपासून 3 महिन्यानंतर वैशाख पौर्णिमा येते. त्या वैशाख पौर्णिमेला महत्वपूर्ण अशा कोणत्या घटना घडल्या? कोणत्या घटना घडल्या? भगवंताचा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व म्हणून जन्म झाला, बुद्ध झाले त्या पौर्णिमेलाच, वैशाख पौर्णिमेला. आणि त्याच वैशाख पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्रिविध पावन पौर्णिमा म्हणून वैशाख पौर्णिमेला लोक संबोधित करतात, जगभरातले बौद्ध लोक. कारण 3 अभूतपूर्व अशा घटना, आश्चर्यचकित करून दाखवणाऱ्या घटना त्या पौर्णिमेला घडल्या. आणि भगवान बुद्धांनी त्या पौर्णिमेच्या 3 महिने अगोदर म्हणजे या माघ पौर्णिमेला, त्यावेळेला भगवान आपले वैशालीला राहत होते. गाण्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्रपालीचं नाव ऐकलं असेल, वैशालीची नगरवधू म्हणून. वैशाली ही मोठं साम्राज्य असलेली नगरी होती बघा. सगळ्या प्रकारच्या लोकांनी भरलेली ती वैशाली नगरी होती आणि भगवान तिथे राहत होते. शेवटचा वर्षावास भगवान वैशालीमध्ये करत होते. आणि तिथे राहत असताना भगवंताचं आयु 80 वर्षाचं झालं होतं. किती किती झोपले का? डायलॉग साधा बोला, संवाद साधा. भगवंताचं शरीराचं वय किती झालं होतं? 80 वर्षाचं वय झालं होतं. भगवंताचं वचन आहे, जिथे जन्म आहे तिथे म्हातारपण आहे. प्रत्येकाला जिथे जन्म आहे तिथे आजारपण आहे.
जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, असं काहीच नाही या जगतामध्ये. कोणता जीव नाही, कोणता सत्व नाही की जो जन्माला आला आणि तो मेलाच नाही. आहे का असं? आपले पंजोबा पणजी आहे का? कोणी नाही बघा. म्हणजे आजोबाचे आजोबा समजा कोणाचे असतील म्हणा, पण सगळ्यांचेच आहेत का? म्हणजे इथे जन्माला येणारा कोणी पण 100 वर्ष जगेल, 150 वर्ष जगेल, पण परमनंट कायमस्वरूपी इथे कोणी नाही आहे. व्यक्तीच नाही तर वस्तू सुद्धा कायमस्वरूपी नाही आहे. बघा, एकाच अवस्थेत भगवान म्हणाले काही एक इथे राहत नाही. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. आपण जेव्हा लहान असतो तेव्हाच लहान असतो, जेव्हा तरुण असतो तेव्हाच तरुण असतो, जेव्हा म्हातारे होतो तेव्हाच म्हातारे असतो. म्हातारपण आल्यानंतर, दात पडल्यानंतर, पांढरे केस झाल्यानंतर, बहिरे झाल्यानंतर, दृष्टी कमजोर झाल्यानंतर, गुडघे कामातून गेल्यानंतर, कंबर कामातून गेल्यानंतर, पचनशक्ती कमजोर झाल्यानंतर कोणत्या डॉक्टरला असं म्हणू शकत नाही तुम्हाला 1 कोटी देतो, मला 25 वर्षाचं बनव. तेच दातन, तेच केसन, तेच जठरण, तेच पायन, तेच गाल. होईल का? असं होईल का? आणि इच्छा, बापा इच्छा कोणाला नसते. या केसांना पांढरे केस झालेल्यांकडे पाहत फक्त तुम्ही. कोणतं काय काय लावते, लावू लावू बेजार होते पाहते. काही काही बाबाचे आईचे पाहतो आम्ही बसल्या बसल्या ते खालून पांढरे आणि वरती काळे. काही काहींचे खालून पांढरे वरती पिवळे, नंतर लाल, नंतर बटन दबलं की बापा तसेच गेले. बघा तुम्ही, म्हणजे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जे कोणी इथे जन्माला येतात ते कायमस्वरूपी इथं राहत नाहीत. भगवान बुद्ध सुद्धा त्याला अपवाद नव्हते. म्हणून आजच्या माघ पौर्णिमेला वैशाली येथे चापाल चैत्यामध्ये राहत असताना आनंदाला बोलावून घेतलं भगवान बुद्धांनी आपल्या. आणि भगवान म्हणाले आनंद, आजपासून 3 महिन्याने तथागतांचं महापरिनिर्वाण होईल. तथागत परिनिवृत्त होतील, परिनिर्वाणाला प्राप्त होतील. भगवंताने 3 वेळा घोषणा केली. आनंद शांत बसले होते, मौन बाळगले होते त्यांनी. आणि नंतर भगवंताचा वैशालीवरून पावा मार्गे कुशीनगरकडे ठरल्याप्रमाणे प्रवास सुरू झाला. कारण भगवंताने सांगितलं आजच्या पौर्णिमेला की 3 महिन्याने वैशाख पौर्णिमेला कुशीनारा येथे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होईल. आणि बरोबर तसंच घडलं. या माघ पौर्णिमेला भगवंतांनी घोषणा केली आणि नंतर उठत बसत महापरिनिर्वाण सुद्धा आहे. बघा, बौद्ध साहित्यामध्ये तुम्ही जर वाचाल, वाचा. मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो, धम्म खरं तर या प्रवचनात धम्मदेशनेत नसतो, धम्म भाषणात नाहीये, धम्म पुस्तकात नाहीये. हे तर गोडी लावण्याचं काम करतो. हो, यानं तर गोडी लागते. बघा, प्रवचन ऐकून गोडी लागते, पुस्तक वाचून गोडी लागते, म्हणजे निर्माण होते. परंतु खरा धम्म तेव्हाच समजतो जेव्हा आपण धम्माचा अभ्यास करू. आणि धम्माचा अभ्यास म्हणजे कोणता? तर पुस्तकी अभ्यासच नाही आहे, तर भगवान बुद्धांनी प्रॅक्टिकली अभ्यास करायला शिकवलेला आहे. दान, शील आणि समाधी. भगवान बुद्ध म्हणाले दान पुण्य करत असाल तर शीलामध्ये प्रतिष्ठित व्हाल, शील पालन करत असाल, शील परिपक्व असेल तर ध्यानामध्ये तुम्ही परिपक्व व्हाल. आणि नंतरच्या पायऱ्या मग श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत. तर म्हणून भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितल्यानंतर भगवान पुढे पुढे चालत होते, उठत बसत. त्यानंतर मग चुंदाचं भोजन घेतलं. अतिसार नावाचा आजार झाला त्यांना, आणि तरी सुद्धा भगवान ठरल्यानुसार कुशीनगरला पोहोचतात आणि आपलं परिनिर्वाण स्वीकारून तिथे भगवंतांचा अंतिम संस्कार होतो. बघा, त्याबद्दल तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलंय. तुम्ही आज जर थायलंड मध्ये, ब्रह्मदेशामध्ये, लाओस, कंबोडियामध्ये जर पाहिलं, आपण टीका टिप्पणी करत नाही, पण हा जो कुंभमेळा जो भरतोय ना आपल्या देशामध्ये, हा कुंभमेळा खरं तर त्याची सुरुवात जी आहे हर्षवर्धनाने या बौद्ध धर्मातल्या माघ पौर्णिमेला केली होती. आणि त्यामुळे या जाय ना बाबू तिकडे कशाला देतो दान, हे प्रवचन सुरू असताना त्या राजाने अशी येतात डिस्टर्ब करायला. काय अभ्यास पाहिजे, कुठं काय करतोय आपण, कुठं काय राहील. तर भगवान बुद्धाच्या वेळेला जी माघ पौर्णिमा होती, त्या माघ पौर्णिमेला महाप्रजापती गौतमी ज्या होत्या ना,
त्या जिवंत होत्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही बौद्ध धर्माचा अभ्यास कराल तर. आणि त्यांना जेव्हा समजलं महाप्रजापती गौतमी कोण होत्या, कोण होत्या, पुढे पाठ आणि मागे सपाठ करू नका बापा, नाही तर नुसते धम्म परिषदांचे आकडेच वाढतील आणि तुमचं या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचंय म्हटल्यावर सगळं वाया जाईल ना. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे जाय वारे असं होऊ नये. धम्माचा अभ्यास बारकाईने केला पाहिजे, धम्मदेशना बारकाईने ऐकल्या पाहिजे. महाप्रजापती गौतमी ह्या एक तर मावशी पण होत्या आणि आई पण होत्या. कारण महामाया देवी ज्या होत्या त्यांना जन्माला घातलं आणि त्यांचं पण निधन झालं होतं, त्या मृत्युमुखी पडल्या. पण महामायेच्या मृत्यू पश्चात सिद्धार्थ गौतमाला कोणी सांभाळलं, आपल्या स्तनातून दूध पाजलं, लहानाचं मोठं केलं, त्याला जीव लावला. आणि ते सिद्धार्थ गौतमाची आई महाप्रजापती गौतमी होती. जेव्हा बुद्ध झाल्यावर सिद्धार्थ गौतम 7 वर्षानंतर कपिलवस्तूला जेव्हा जातात तेव्हा शाक्य तरुण सुद्धा भगवंतासोबत जातात दीक्षा घेण्यासाठी. त्यानंतर ज्या स्त्रिया असतात शाक्य कुळातील त्याही असा विचार करतात की आपल्या कुळात उत्पन्न झालेले अत्यंत सुंदर असलेले सर्व गुण संपन्न असलेले बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जर बुद्ध होतात, संन्यासी जीवन जगतात, भिक्खूचं जीवन जगतात, सर्व संग परित्याग करतात, सर्वस्वाचा त्याग करतात, तर आपण या वैभवात राहून या लोभी जीवनामध्ये राहण्यात काय अर्थ आहे. म्हणून महाप्रजापती गौतमी, यशोधरा माता आणि 500 कुलीन शाक्यपुत्री स्त्रिया ज्या होत्या त्या वैशालीला गेल्या होत्या. आणि वैशालीला जाऊन आनंदाच्या मध्यस्थीने त्या पण भिकुणी बनल्या होत्या. तर मग जेव्हा आजच्या पौर्णिमेला भगवंताने महापरिनिर्वाणाची घोषणा केली आणि जेव्हा महाप्रजापती गौतमी भिकुणी होत्या त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी त्या 500 भिकुणींना बोलवून 7 दिवसांपर्यंत परित्राण केला. 7 दिवसांपर्यंत विशिष्ट प्रकारे अनित्य अनात्मा आणि दुःखावरती त्यांनी चर्चा केली, धम्मचर्चा केली. आणि असं ठरवलं की भगवान बुद्ध आपले शास्त्र आहेत, गुरु आहेत, त्यांच्यामुळे धम्मरत्न आपल्याला प्राप्त झालं. भगवान जाण्याच्या अगोदर, भगवंताने परिनिर्वाण स्वीकारण्याच्या अगोदर आपण परिनिर्वाण स्वीकारलं पाहिजे, हा भगवंताचा सन्मान राहील असा त्यांच्या मनात विचार आला. आणि 500 भिक्खुनी, म्हणजे इथून पुढे जी कृष्णाष्टमी येते बघा 8 दिवसानंतर, माघ पौर्णिमेच्या नंतर, त्या अष्टमीला महाप्रजापती गौतमीसह 500 भिक्खुनींचं परिनिर्वाण झाल्याचं सुद्धा एक दाखला बौद्ध साहित्यामध्ये तुम्हाला आढळतो बघा. आणि त्या आईनं भगवंताच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे भगवंताचं महापरिनिर्वाण होण्याची घोषणा आजच्या पौर्णिमेला भगवान बुद्धांनी केली. मी आता जी गाथा म्हणालो प्रारंभी, ती गाथा मोठी अर्थपूर्ण आहे. भगवान बुद्ध त्या गाथेमध्ये म्हणाले, एखाद्या संग्रामामध्ये म्हणजे युद्धामध्ये हजारो लोकांना जिंकणाऱ्यापेक्षा जो स्वतःला जिंकतो तोच खरा संग्राम वीर विजेता आहे. आणि 45 वर्ष भगवान बुद्धांनी जे उपदेश केले ना ते यासाठीच केले. भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही स्वतःवरती विजय मिळवा. आणि स्वतःवरती विजय कसा मिळवायला सांगितला, तर या वाणीवर संयम ठेवायला शिकवलं. भगवंताचा जो कोणता उपदेश तुम्हाला ऐकायला मिळेल त्याचा सारांश एकच आहे, एक तर वाणीवर संयम ठेवावा, मनावर संयम ठेवावा आणि या 3.5 हाताच्या कायेवरती संयम ठेवावा. जे आपले पंच इंद्रिय आहेत त्या पंच इंद्रियांवरती संयम ठेवावा, त्याचं दमन करावं आणि बंधनातून मुक्त व्हावं, या भवसागरातून तुम्ही पार जावं, असा भगवंताचा उपदेश आहे बघा. कारण भगवान म्हणतात जीवन हे आपण भवसागरामध्ये गुरफटलेले आहोत सर्वजण, त्यामुळे हे वाया नाही गेलं पाहिजे. त्यामुळे याचा संयम महत्वाचा आहे, मनाचा संयम महत्वाचा आहे आणि शरीराचा संयम महत्वाचा आहे. आणि म्हणून ज्या संग्रामामध्ये हजारो लोकांना जिंकणं सोपं आहे, घोड्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवणं सोपं आहे, हत्तीला आपल्या कंट्रोल मध्ये करणं सोपं आहे. कधी कधी माणसं माणसाला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवतात. एखादी स्त्री असेल कुणाची पत्नी तर आपल्या पतीला कंट्रोल मध्ये ठेवेल. बापा माहित नाही तुमच्यात कोणी असं बसलेलं असेल तर, कारण आम्ही तुमच्यात जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो. काही ठिकाणी आम्ही पाहिलं लहानपणी बसता म्हटलं की बसते मुखच,
बोलू नका म्हटलं की बोलतच नाही, येऊ नको म्हटलं की येतच नाही. त्या दिवशी एक आईनं सांगितलं, सुनबाई माया पोराला मारते म्हणे बापा भंतेजी. हे कुठं सांगू म्हणे. मी म्हटलं नका सांगू, नाही तर तुमचं काही खरं नाही. म्हणजे बघा, या जगात असं आहे की पुरुष पण स्त्रीला मारतो काही काही ठिकाणी, तर काही काही ठिकाणी स्त्री पण, ती पत्नी पण पुरुषाला मारते. म्हणजे भगवंताने सांगितलं, इथे मालक एकमेकांचा समजतात लोक, कोणावर तरी अधिकार गाजवतात. म्हणजे पती पत्नीला ताब्यात ठेवते, पत्नी पतीला ताब्यात ठेवतो. परंतु भगवान बुद्ध म्हणाले, कुणाला तरी ताब्यात ठेवणं, कंट्रोल मध्ये ठेवणं, आपलं ऐकून राहायला शिकवणं, हे तर कोणालाही जमेल. कारण हत्ती असतो बघा, हत्ती किती मोठा असतो, बलवान असतो. एक माणूस अंकुश असतो, त्याच्याकडे ती काठी असते बघा, त्याला खिळा लावलेला असतो. त्या अंकुशाच्या जोरावरती एक हत्ती माणूस त्या हत्तीला बस म्हटलं की हत्ती बसते बघा, उठ म्हटलं की उठते बघा. सोंडेत काही लाकूड पकडायचे, काही सामान पकडायचे, ते पकडते बघा. उंट तुम्ही कधी पाहिला असेल, माणूस त्या उंटाला बस म्हटलं की उंट बसते, उठ म्हटलं की उठते, चल म्हटलं की चालते. भगवान म्हणाले, प्राण्यांवर कंट्रोल करणं, एखाद्या वाघावर कंट्रोल करणं. आता आम्ही थायलंड मध्ये गेलो होतो बघा, बघितलं. त्या थायलंड मध्ये त्या टायगर सफारी मध्ये गेलो आम्ही. 5-6 वाघ आले बा. 2 माणसं त्या वाघांना घेऊन आले आणि त्या वाघाला आपल्या हंटरच्या इशाऱ्यावर तिथे बस म्हटलं की ते वाघ चुपचाप खाली मान घालून बसत होता. दुसऱ्याला जंप मार म्हटलं की ते जंप मारत होता बघा. शेक हँड दे म्हटलं की शेक हँड देत होता बघा. 2 पायावर चालत 2 पायावर चालत होता, टाळ्या वाजवतो टाळ्या वाजवत होता. वाघ मोठाच्या मोठा बघा. मी व्हिडिओ टाकला बघा आपल्या दिग्रेट हॅपीनेस चॅनलवर, तुम्ही पाहिला असेल तर लोक म्हणे डुप्लिकेट आहे काय म्हणते. मी म्हटलं बापा डुप्लिकेट नाही, तुम्ही जाण पहा, ओरिजिनल टायगर आहे, खरंच आहे थायलंड मध्ये बघा. तर भगवंताचं वचन आहे, प्राण्यांना कंट्रोल मध्ये ठेवणं, माणसांना कंट्रोल मध्ये ठेवणं सोपं आहे. पण आपल्या वाणीवर आपला कंट्रोल राहणं, या वाणीवर संयम मिळवणं, या मनावर संयम मिळवणं, या शरीरावर संयम मिळवणं, हे सर्वात अवघड आहे बघा. जग जिंकणं सोपं आहे, पण स्वतःला जिंकणं फार अवघड आहे. आपण ऐकतो कोणाचं? आपल्या मनाचं. गुडघ्यानं ऑर्डर दिली की बस झाला, आता लय दुखते, उठ की लगे उठलोच. कोणी जरी म्हटलं बसा ना, नाही, ते गुडघे सांगत राहते मनाला उठ ना. तहान लागली आणि जर सांगितलं बॉडीनं मनाला तहान लागली पाणी प्यायचं, तर बिलकुल पाणी पितो. पण मनानं जर सांगितलं त्या तहानेला की नाही नंतर प्यायचं, तर ऐकते की नाही? बिलकुल ऐकते बघा. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की आपलं मन मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा कार्य करते, तेव्हा दुःख त्या व्यक्तीचा पाठलाग तसेच करते, ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाके करत असतात. म्हणून सुख आणि दुःख आपल्या मनाची जी मानसिकता आहे, आपला जो स्वभाव आहे, आपलं जे आचरण आहे, त्यानुसारच येते. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने बघा महापरिनिर्वाणाची घोषणा केली. त्यानंतर आजच्या पौर्णिमेला वैशाली नगरीमध्ये भगवंताचं जे भिक्षापात्र होतं, भिक्षापात्र, त्या वैशाली नगरीच्या लिच्छवी लोकांना आजच्याच दिवशी भगवान बुद्धांनी भिक्षापात्र भेट दिलं होतं. आणि ते लिच्छवी लोक वैशालीचे, तुम्ही बुद्धगयाच्या सहलीत जर भंतेजी बरोबर कधी गेला असाल तर एक वैशालीच्या पुढे गेल्यानंतर केसरिया स्तूप दिसतो बघा. असं म्हणतात तिथपर्यंत ते वैशालीचे लोक भगवंताचा मागे 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 आले होते. एवढं प्रचंड प्रेम होतं त्या लोकांचं. आणि भगवान बुद्धांनी मग तिथेच आपलं भिक्षापात्र त्या लिच्छवींकडे सुपूर्द केलं, त्यांना भेट दिलं आठवण म्हणून. कारण भगवान म्हणाले आनंदाला आणि सर्व भिक्खूंनो, भगवान बुद्ध आपले या वैशालीचं शेवटचं दर्शन करत आहेत. आणि वैशालीतील सुद्धा उपासक उपासिका तथागतांचं शेवटचं दर्शन करत आहेत. कारण भगवंताचा प्रवास आता महापरिनिर्वाणाकडे सुरू आहे. आणि त्यामुळे आनंद भंतेजींचं सुद्धा आज परिनिर्वाण झालं बघा. मगध प्रदेशातला जो राजगृह आहे, त्या राजगृह आणि वैशालीच्या मध्ये गंगा नदी आहे. गंगा नदी, आता जे लोक आंघोळ करायला गेले बघा, त्या गंगा नदीच्या किनाऱ्यावरती सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती
म्हणा बरोबर, सत्था देव मनुस्तानं बुद्धो भगवाती सत्था देव मनुस्तानं बुद्धो भगवाती। बघा, सत्ता म्हणजे शास्ता, शास्ता म्हणजे गुरु, मार्गदर्शक त्याला म्हटलेलं आहे. तर कोणाचे? सत्ता देव मनुष्यानं, देवता आणि मनुष्यांचे शास्ता भगवान बुद्ध या जगामध्ये सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ शास्ता गुरु जर कोण होऊन गेले असतील तर ते आपले भगवान बुद्ध आहेत. आणि सर्वोत्तम शिष्य एकदम जिवलग, ज्यांचं आईसारखं मन होतं. शिष्य तर भरपूर असतात हो, परंतु ज्यांचं आईसारखं मन होतं, स्वतःपेक्षा जास्त प्रेम ज्यांचं भगवान बुद्धांवरती होतं, ते कोण होते? आनंद भंतेजी होते, आनंद भिक्खू होते. त्यांनी काही अटी आणि शर्ती ठेवून की माझा सन्मान करू नये, माझा काय म्हणू त्याला बा, मला वरवर करू नये. कारण आता आपण पाहतो बघा लोकांकडे, वरवर करावं, माझं नाव व्हावं, मला बोलवावं वगैरे वगैरे अपेक्षा असते का नाही? म्हणजे करायचं तर करायचं, पण अपेक्षा ठेवायची. आनंद भंतेजी असे होते, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्या चित्ताची अवस्था निस्वार्थ होती, अत्यंत निर्मळ होतं. आणि भगवंताला त्यांनी सांगितलं होतं, अट अशी आहे माझी की माझी वाहवा, माझं गुणगान असं काही करायचं नाही, म्हणजे माझी वाहवा करत राहायचं नाही तुम्ही. आणि काही अटी आणि शर्ती होत्या. तर मग उपस्थायक म्हणून आनंद भंतेजीची निवड केली होती. भगवंताचं वय तेव्हा 50-55च्या पुढे चाललेलं होतं. भगवंताला उपस्थायकाची गरज होती, सेवकाची गरज होती, आणि आनंद भंतेजी भगवंताचे सेवक होते. बघा, सर्वात जास्त वेळ काळ भगवंतासोबत कोण राहिलाय? कोण राहिलं? आनंद भंतेजी राहिलेले आहेत. बघा, तुम्हाला माहित असेल, जयमंगल अठ्ठगाथा तुम्ही म्हणत असता, लग्नात वगैरे ऐकत असता बघा. त्याच्यामध्ये नालागिरी गजवरं अतिमत्त भूतं ही एक गाथा आहे बघा. नालागिरी नावाचा हत्ती भगवंताला मारण्या हेतू जेव्हा सोडला होता, तेव्हा भगवान भिक्षाटनाला निघालेले होते नगरामध्ये. त्यांच्यासोबत भिक्खू पण होते, नगरातले लोक सुद्धा बाहेर उभे होते. परंतु समोरून देवदत्ताच्या सांगण्यावरून राजाने जेव्हा हत्ती सोडला नालागिरी नावाचा, तेव्हा तो हत्ती पुढून येत होता. सर्व भिक्खू पण साईडला झाले होते. लोकांनी पण आपले घर दरवाजे खिडक्या बंद केल्या होत्या. वरती जाऊन लोक पाहत होते आता काय होईल, कारण नालागिरी नावाचा जो हत्ती आहे त्याला युद्धामध्ये सोडल्या जायचं, आणि तो भगवंताकडे आता धावून येतोय. भगवान बुद्ध शांत होते, पण आनंदाचा भगवंतामध्ये स्वतःपेक्षा जास्त जीव होता. आणि आनंद भंतेजी मात्र आजूबाजूला कुठे झाले नाही, भगवंताच्या समोर आले आणि त्यांनी असे हात केले आणि भगवंताला ते म्हणाले की भगवान, नालागिरी अगोदर मला मारेल, तुम्हाला स्पर्श करण्याच्या अगोदर मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे, परंतु मी तुमचा सेवक आहे, उपस्थायक आहे. तुम्हाला काही होण्याच्या अगोदर मला जर झालं तर मला त्याची पर्वा नाही आहे. आणि म्हणून आनंद भंतेजी पुढे झाले होते. बघा, म्हणजे असं जे मन आहे ते आईतच असते. बघा, मागे या समृद्धीला एक ऍक्सिडेंट झाला होता बघा, बस जळाली होती मागे काही वर्षापूर्वी. तुम्ही पाहिलं, त्या बॉड्या काढल्या होत्या जळालेल्या, त्याच्यामध्ये एक आई आणि तिला बिलगलेलं एक लेकरू होतं बघा. तुम्ही बघितलं, म्हणजे त्या लेकराला काही होऊ नये म्हणून ती बिलगली होती. बघा, स्वतः जळत असेल. आई ही फार श्रेष्ठ असते. बुद्ध, अर्हत आणि भिक्खू संघ याच्या नंतर जर सर्वश्रेष्ठ कोण असेल तर ते माता पिता असतात म्हणाले भगवान बुद्ध. शृगालाला शिकवलं आई वडिलांची सेवा केली पाहिजे, मूल बाळ बायको यांचा सांभाळ केला पाहिजे. कारण आई वडील आपल्याला बोलायला शिकवतात, चालायला शिकवतात, खायला शिकवतात, कुठे काय कसं वागावं हे कोण शिकवते? पहिले गुरु कोण असतात? आपले आई वडील असतात. सगळे कपडे कसे घालावे, बोलावे कसं, काय काय सगळ्या गोष्टी. आणि म्हणून भगवान बुद्धांनी माता पित्याला सुद्धा त्यांची पूजा करायला, सेवा करायला सांगितलं. आनंदाचं मन आई सारखं होतं. भगवंताच्या संदर्भामध्ये प्रचंड जिव्हाळा होता. भगवंताला केव्हा कोण भेटावं, केव्हा कोणी भेटू नये हे कोण ठरवायचं?
कधी कधी आनंद भंतीजी ठरवायचे, जर भगवान आराम करत असतील वगैरे किंवा काही आजारी वगैरे असतील तर राजा जरी आला तर भगवान बुद्धाला भेटायचं की नाही भेटायचं तर आनंद भंतीजी ठरवायचे आणि त्यामुळे ते सर्वोत्तम सेवक होते. आणि आनंद भंतीजींचं मोठं योगदान आहे. कोणतं योगदान आहे तर त्रिपिटकाचे ते शिल्पकार आहे. तुमच्या माहितीसाठी सांग, बौद्ध साहित्य कोणतं आहे, काय म्हणतात बौद्ध साहित्याला, काय म्हणतात त्रिपिटक. त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे, 3 भाग. एक तर सुत्त पिटक, दुसरं विनय पिटक आणि तिसरं अभिधम्म पिटक. असे बौद्ध साहित्याचे 3 पार्ट आहेत, 3 भाग आहेत. पैकी जे सुत्त पिटक आहे ना, त्या सुत्त पिटकाला निर्माण करण्याचं काम म्हणजे भगवान बुद्धांनी कधी कुठे कुणाला उद्देशून कोणता उपदेश केला हे जर मुखोद्गत कोणी करून ठेवला असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त आनंद भंतेजींनी केलं होतं. 84,000 सुत्त. जणू काही आताचं जे कम्प्युटर असते बघा, कम्प्युटरची मेमरी, अगदी त्याच प्रकारे आनंद भंतेजींची मेमरी होती. त्यांनी भगवान बुद्धांनी दिलेले 84,000 सुत्त मुखोद्गत केले होते. भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृहाला जी प्रथम धम्मसंगीती भरविल्या गेली भगवंताचे उपदेश संग्रहित करण्यासाठी, एकत्र करण्यासाठी. कारण भगवान बुद्ध गेल्यानंतर त्यांचे उपदेश राहिले पाहिजे, बुद्ध धर्म टिकला पाहिजे ना, बुद्ध शासन जिवंत राहिले पाहिजे. आणि म्हणून महाकाश्यप भंतेजींच्या अध्यक्षतेखाली त्या राजगृह पर्वतामध्ये एक प्रथम धम्मसंगीती भरविण्यात आली. आणि त्या धम्मसंगीतीमध्ये आनंद भंतेजी अर्हत नव्हते. 500 अर्हंतापैकी आनंद भंतेजी एक होते. त्यांना अर्हंत बनविण्यात आलं, म्हणजे ते अर्हंत बनले. आणि नंतर परिषद सुरू झाली. आनंद भंतेजीने भगवान बुद्धाच्या बद्दल, आपल्या भगवंताने बुद्ध झाल्यानंतर कोणता उपदेश केला, कुणाला उपदेश उद्देशून केला, कुठे केला, त्यामध्ये काय सांगितलं, हे एकूणच सर्व काही 84,000 सुत्ताचं पठण आनंद भंतेजीने केलेलं आहे. म्हणून तुम्ही सुत्त पिटकातले सुत्त जेव्हा आताही वाचाल तर त्याच्या प्रारंभी प्रत्येक सुत्ताच्या म्हटलेलं आहे एवं मे सुतं एकं समयं भगवा. एवं मे सुतं, एवं मे सुतं हे जे शब्द आहेत आनंद भंतेचे शब्द आहेत. एवं मे सुतं म्हणजे एक वेळ मी असे ऐकले आहे. कारण आनंदाने ऐकले ना. अट अशी पण होती की भगवान माझ्या माघारी जर तुम्ही कुठे प्रोग्राम मध्ये गेलात, कार्यक्रमाला गेलात आणि तिथे जर कोणता उपदेश केला असेल तर सारांश रूपाने का होईना विहारात आल्यानंतर मला तो सांगण्याची अनुकंपा करावी. म्हणून सर्वच्या सर्व उपदेश आनंद भंतेजींना मुखोद्गत होते. म्हणून एवं मे सुतं म्हणजे असे मी ऐकले आहे. कोणाकडून? भगवान बुद्धांकडून. आणि त्यामुळे त्रिपिटकाचे शिल्पकार म्हणण्याचा सुद्धा बहुमान कुणाला प्राप्त होईल? आनंद भंतेजीला. आज जे बौद्ध साहित्य तुम्हाला पाहायला मिळते, वाचायला मिळते, ऐकायला मिळते ते आनंद भंतेजी, उपाली भंतेजी यांच्यामुळे मिळते बघा. आणि म्हणून त्यांचं मोठं योगदान आहे. आणि त्यानंतर बघा भगवान बुद्धांना त्यांनी प्रचंड सेवा केली भगवान बुद्धाची आनंद भंतेजीने. म्हणून तशा प्रकारचं सेवक पण बनता आलं पाहिजे. मला अभिमान आहे आपल्या उपगुप्त भंतेजींचा, धम्मसेवक भंतेजींचा. बोधीपालो भंतेजी असतील किंवा काही भिक्खू आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या की ज्यांचा शिष्य वर्ग अनेक ठिकाणी आहे बघा. एक भिक्खू जर प्रामाणिकपणे काम करत असेल, एक भिक्खू जर विश्वासाने वागत असेल, बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याकडे, स्वतःकडे लक्ष न देता अव्याहतपणे फिरत असेल आणि धम्माचं कार्य करत असेल तर तो सुपीक जमीन तयार करू शकतो. या स्टेजवरती बघा उपगुप्त भंतेजींचे अनेक अनेक शिष्य तुम्हाला पाहायला मिळतील. आज महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्याच्या ठिकाणी उपगुप्त भंतेजींचे शिष्य आहेत बघा. तिकडे आमचे खेमधम्मो भंतेजी आणि धम्मसेवक भंतेजी यांचे पण शिष्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि धम्माचं कार्य करतात. कारण भिक्खू हा धम्माचं कार्य करत असेल प्रामाणिकपणे तर निश्चितच तो बुद्ध शासनाची वृद्धी करत असतो, त्याला पुढे आधी पुढे घेऊन जाण्याचं काम करतो. म्हणून सामनेरांनी सुद्धा आणि नवख्या भिक्खूंनी सुद्धा आपल्या गुरुचा सन्मान ठेवला पाहिजे, त्यांच्याकडून त्यांचं अनुसरण केलं पाहिजे, त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे. नाही तर आजकाल आम्ही पाहतो, आता ज्ञानरक्षित भंतेजी आम्ही काल चर्चा केली, मागे आम्ही चर्चा केली
कोणी चिवर घेऊ लागलं म्हणजे बा काही काही ठिकाणी नाव ठेवत नाही, असं कोणाला जे चांगले आहेत त्यांचा सन्मान, त्यांना वंदन. पण भीक मागेपणासाठी, मागण्यासाठी, पावत्या फाडण्यासाठी जर कोणी चिवर घेत असेल तर बघा ते चांगलं नाही. चांगलं आहे का? चांगलं आहे का? हा, मला म्हणायचं आहे काम करत असाल तर फार चांगली गोष्ट आहे बिलकुल. पण तुम्ही काहीच काम धंदा करत नाही, लोकांच्या दारावर घरी जात असाल बिलकुल न बोलवता सुद्धा आणि दान मागत असाल तर ही गोष्ट उचित नाही. बघा तुम्हाला मी म्हणजे माझी पाठ थोपटून घेत नाही, पण अख्ख्या जाहीरपणे बोलतो. माझ्या याच्यावरती चॅनलवरती दी ग्रेट हॅपीनेस वरती आपल्या प्रदीपचं महाबोधी चॅनल पण लाईव्ह सुरू आहे. बघा महाराष्ट्रातून असं कोणी म्हणू शकत नाही करुणान भंतेजी आमच्या घरी न सांगता आले, न बोलवता आले, आमच्याकडे पावती बुक घेऊन आले होते किंवा आम्हाला असं पावती न घेता मागितलंय काही, असं जर कोणी उठून मला सांगेल तर मी चिवर नाही काढून टाकलं तर आपलं नाव बदलून ठेव. हा स्वाभिमान बाबासाहेबांनी शिकवला. बघा दान देत कसे नाही लोक, कोण दान देत नाही हो. आपल्या भंतेजीने त्या अजिंठ्याला किती एकर झाली म्हणते जमीन? 75 एकर जमीन उपासकांच्या दानावर विकत घेतली बघा. आणि तिथे मोठा प्रोजेक्ट सुरू आहे. लोक काय नाही देत. आम्ही पाहतोय लहानपणापासून स्वतःची आई काय जीव लावेल, स्वतःचे वडील काय जीव लावतील, स्वतःची बहीण भाऊ काय जीव लावतील, एवढा जीव लोक उपासक लोक भिक्खूंना लावतात बघा. परंतु भिक्खूंनी प्रामाणिकपणे जर राहिलं, प्रामाणिकपणे काम जर केलं, शिलाने राहिलं, विनयाने राहिलं तर. काल आम्ही चर्चा केली की काही काही लोक चिवर घालू लागले बघा आणि चांगल्या भिक्खूंनाही बदनाम होईल, चांगले भिक्खू पण बदनाम होतील असं काम करू लागले बघा पैशासाठी. हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही वैयक्तिक, परंतु उपासकांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे. जे भिक्खू खरंच काम करतायत प्रामाणिकपणे त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे, त्यांना हिंमत पण दिली पाहिजे, त्यांचं मायबाप बनलं पाहिजे. परंतु जे धम्माला ग्लानी आणण्याचं काम करत असतील, धम्माला बदनाम करण्याचं काम करत असतील, आता मी पाहिलं बघा सोशल मीडियावरती आम्ही ऍक्टिव्ह आहोत. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे. तर ते आता जे चाललंय तिकडे मिळा त्याच्यामध्ये काही चिवरधारी जाऊन बसले होते. तुम्ही पाहिलं असेल तर बघा. तर ही फार वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून शिष्य पण प्रामाणिक असणं आवश्यक आहे आणि गुरु पण प्रामाणिक असणं आवश्यक आहे. चिवर घेतल्या घेतल्यात मी झालो महाथेरोन थेरो आणि मला भाषण करता येते, प्रवचन करता येते, जातो कुठं काही बोलतो, मी काय काय करतो असं भगवंतानं शिकवलं नाही. प्रशिक्षण द्यायला शिकवलं. मी उपगुप्त भंतेजीकडे पाहतो, त्यांच्याकडे लहान लहान मुलं अगोदर ते ट्रेन करतात, त्यांना शिकवतात कोणते काम, व्यवहार कसा आहे, काय आहे, कोणाशी कसं बोलायचंय, उठायचंय, विहार साफसफाई करायचंय, भिक्खू निवास साफसफाई करायचंय, टॉयलेट बाथरूम सगळी स्वच्छता वगैरे त्यांना शिकवतात. आणि ते जर त्यांच्या पसंत पडले म्हणजे पास जर झाले, खरं तर ही बुद्धाचीच पद्धत आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. बुद्ध पारख करणाऱ्यांपैकी होते, म्हणून भिक्खू असो की उपासक असो त्यांनी सुद्धा पारख केली पाहिजे. नाही तर पारख नाही केली तर मग लय कार्यक्रम बिघडते बघा. आणि आपल्याकडे कार्यक्रम बिघडवणारे आणि बिघडवण्यास भाग पाडणारे महाभाग कमी नाही आहेत बघा. आणि त्यातल्या त्यात जिथं कुठं चांगलं चाललंय ते बंद कसं पडेल याच्यासाठी तर बापा लय लोक तयार तुमच्यात असे बसलेले नाहीत हे मला माहित आहे. पण समाजामध्ये असे लोक आहेत बघा. व्यवस्थित चाललंय तिथं खडा टाकतील बघा, तिथं लावून देतील, बदनामी करतील, काय काय करतील. आणि म्हणून गुरु आणि शिष्याचं नातं हे भगवान बुद्ध आणि आनंद भंतेजी मध्ये जे होतं ते खरं तर सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम होतं. नाही तर पहा काही काही शिष्य आम्ही पाहतो, आम्ही दृष्टांत सांगत असतो, तुम्ही ऐकला असेल. एकदा एका ठिकाणी गुरुजींचा आश्रम होता बा आणि भरपूर शिष्य होते. एका शिष्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि त्याचा सेंड ऑफचा प्रोग्राम होता, सांगता समारोप. त्याला घरी पाठवावं लागायचं गुरुकुलातून, तो घरी जायला म्हणजे त्याचं शिक्षण झालं. मग जाता जाता गुरुजीकडे आला, अभिवादन केलं आणि गुरुजीनं त्याला म्हणजे दृष्टांत आहे तर गुरुजीनं त्याला एक दिव्य आरसा दिला, दिव्य आरसा. आणि गुरुजी म्हणाले की बघ बाळा हा आरसा जो आहे का नाही मोठा दिव्य आहे. ते म्हणे गुरुजी कसा काय? तर हा ज्याच्या तोंडासमोर धरशील त्याच्या मनात कोणते भाव आहे, चांगले वाईट,
गुण आहेत ते आरशात दिसतील. तर हे जरा दीड शहाणे होत. कारण धम्म माहीत झाल्यावर सगळेच लोक शहाणे होतील असं नाही. काही काही लोक माहीत झाल्यावर दीड शहाणे होतात बघा. संयम राहत नाही बिलकुल. बिलकुल घोड्याच्या पुढं आज तक ते काय न्यूज आहे बघा, त्याचं काही ब्रीद आहे बघा, सबसे तेज. त्यांना वाटते मी झालो तर बापा लय गुरुजीपेक्षा मोठा झालो, मला लय मोठं काय काय समजते. तुम्हाला नाही, तुम्ही लय चांगले. तर मग त्या शिष्याला आरसा दिल्याबरोबर त्यानं इकडं तिकडं पाहिलं नाही. अगोदर गुरुजीच्या तोंडासमोरच आरसा धरला आणि गुरुजीच्या तोंडासमोर आरसा धरला. त्यानं तो आरसा पाहिला आणि त्याचं तोंडच बारीक झालं. तोंडावर 12च वाजले. त्याच्या मान खालीच घातली त्यानं. आता गुरुजीला अनुभव असते. गुरुजीची बरोबरी करणं म्हणजे काय असंच असते का? आम्ही राहिलो मोठमोठ्या भिकू सोबत. आम्ही काय लय मोठे नाही, आम्ही लहानच आहोत, अल्पबुद्धीच आहोत. भंतेजी लोकांनी आमची परीक्षा घेतली. अगोदर ना माईक दिला आम्हाला, ना स्टेज दिला, ना पहिल्या रांगेत बसवलं. कारण क्वालिटीच नव्हती तेव्हा, पात्रताच नव्हती. कारण भगवंतानं सांगितलं पात्रता असेल तर तिथे मान सन्मान आणि तिथे काय म्हणू त्याला संधी मिळेल. पण पात्रता नसेल तर मिळेल का? आणि पात्रता तयार करावी लागते. तर त्या शिष्यानं जो आरसा आहे, दिव्य आरसा, ज्याच्यात गुण अवगुण दिसतात, तो आपल्या गुरुजीच्या तोंडासमोर धरला आणि त्याचं तोंड बारीक झालं. तर गुरुजीने ओळखलं. पण गुरुजीने विचारलं बा काय झालं? तर तो म्हणे गुरुजी तुमच्याबद्दल लय चांगले भाव होते माझ्या मनात. गुरुजी म्हणे कसे? बा तुम्ही खूप चांगले आहे, संयमी आहे, असा आहे तसा आहे, फार प्रेमळ आहे, परोपकारी आहे, वगैरे वगैरे, खूप हुशार आहे. पण हे आरशात जेव्हा पाहतो मी तर मला ते वेगळंच दिसलं. तर गुरुजी म्हणे काय दिसलं? तर तुम्ही पण काय संयमी नाही म्हणे, तुमच्यात राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे. तर गुरुजी म्हणे मी तुला कधी सांगितलं की माझा राग संपला, माझा द्वेष संपला, माझा क्रोध संपला, लोभ संपला, असं तुला कधी सांगितलं का मी? ते म्हणे नाही सांगितलं. तर बिलकुल आहे म्हणे माझ्यात, मी काय अरहंत झालो नाही अजून, मी त्या मार्गावरती आहे आणि त्यामुळे माझ्या ते असतील. तर नाही नाही म्हणे मला वाटलं असं, मला वाटलं तसं, वगैरे वगैरे. मग आणि ते उठलं बा, तणका आला त्याला, आपली चूक झाली, भलत्याच गुरुजीला निवडलं असं त्याला वाटलं आणि गेलं निघून. आरसा सोबतच घेऊन गेलं. 150 आणि माणसं असतात पा. यानं आरसा सोबत नेला खरा. घरी जाईपर्यंत रस्त्यात जे जे कोण भेटेल त्या प्रत्येकाच्या तोंडासमोर यानं आरसा धरला. आणि आरसा धरला की हे त्यांचे गुण अवगुण पाहू पाहू अर तुम्हाला तर खूप चांगलं समजलं होतं मी. आणि तुम्ही तर अशा, एक बाई सोडली नाही, कोणता माणूस नाही, कोणता तरुण नाही, तरुणी नाही, यानं कोणालाच सोडलं नाही आणि याला कोणीच चांगलं भेटलं नाही. आणि हे पोहोचलं मग घरी. आता घरी पोहोचल्यावर हे याचं डोकं 150 शहाणपणाचं बनलं होतं. यानं घरच्यांनाही सोडलं नाही. यानं माईच्या तोंडासमोर आरसा धरला आणि बारीक तोंड केलं. आई म्हटली काय झालं बाळा? तर म्हणे तुला खूप चांगलं समजत होतं म्हणे, तुझ्या ते राग द्वेष लोभ लय काय म्हणे तुझ्यामध्ये आहे काय म्हणे. मग काय करू म्हणे? त्याला बापाच्या तोंडासमोर धरला, याला तसंच दिसलं. भावाच्या तोंडासमोर धरला, तसंच दिसलं. बहिणीला सोडलं नाही यानं. शेवटी बायको होती, यानं बायकोला सोडलं नाही. बायकोच्या तोंडासमोर आरसा धरला बा आणि याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली बाबा. दुसऱ्याच्या समोर धरताना काही नाही वाटलं, पण बायको तिच्यातले अवगुण पाहिल्यावर याची तळपायाची आग मस्तकाला गेली. हे तिला म्हणलं आत्ताच्या आत्ता तुला फारकत देतो, तू जाय तुझ्या घरी, इथं राहूच नको, तुला अवगुणी आहे. ती म्हणे तुम्हीच तर पसंत केलं होतं म्हणे मला. ते म्हणे मला काही सांगू नको, निघून जाय. तर बायकोला सोडलं नाही. नंतर मग यानं विचार केला की जग चांगलं नाही. आजही असे लोक आहेत पहा, काळा निळा पिवळा हिरवा चष्मा घातलेले आणि त्या चष्म्यातूनच दुनियेला पाहणारे आणि सरसकट सारख्याच लोकांना, मग भलतेजी असो, काम करणारे असो की कोणी असो, सगळे सारखेच आहे म्हणतात बघा. सोशल मीडियावर काही काही आपले लोक बोलतात. आम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहोत. मला म्हणायचं सोशल मीडिया हा सार्वजनिक स्वरूपामध्ये आहे. तो काय आपल्या लोकांपुरता सीमित नाही आहे. त्याच्यावर बोलताना आपण विचारपूर्वक बोललो पाहिजे. आपण काय बोलतोय तर तो जो शिष्य होता आरसा पकडणारा, त्यानं विचार केला की जग चांगलं नाही, आपण गुरुजीकडे जाऊ आणि आरसा गुरुजीला देऊन देऊ, कारण आरशाचं काही काम नाही. हे गेलं बा पुन्हा डबल. दुसऱ्या दिवशी उठून सकाळी
याला गुरुजीनं दुरूनच पाहिलं आणि गुरुजीनं ओळखलं हे कशासाठी आलंय. गुरुजी हुशारच होते. गेलं गुरुजी समोर यानं अभिवादन केलं नाही, काहीच नाही, कारण याला वाटलं मीच हुशार आहे, गुरुजी बरोबर नाहीत. आणि बसलं तिथं गुरुजीनं विचारलं मग कसं काय, काय झालं, कशाला. ते म्हणे गुरुजी जग बरोबर नाही म्हणे. ते म्हणे काय झालं. तुम्ही दिलेला दिव्य आरसा मी सगळ्यांच्या तोंडासमोर धरला, सगळे लोक अवगुणी आहेत म्हणे, एकही माणूस बाई कोणी चांगलं नाही. गुरुजीने ऐकून घेतलं. गुरुजी हुशार होते. गुरुजी म्हणे दाखव आरसा. गुरुजीने आरसा घेतला आणि त्याच्या तोंडासमोर धरला. कारण कोणाचं तोंड बाकी होत, त्यात स्वतःच तोंड बाकी होत, हे जगालाच निहाळत होत. मनुष्याचा स्वभाव असाच आहे. गुरुजी म्हणे आता, त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि गुरुजी म्हणे आता कसं करा. मग खाली मान घातलं, माफी मागितली, क्षमा मागितली. त्यानं गुरुजींना त्याला सांगितलं समजावून जग असंच आहे, पण भगवंताची शिकवण कशी आहे. भगवान बुद्ध म्हणाले जगाला पाहत बसण्यापेक्षा, जगाचं उन धुन काढत बसण्यापेक्षा, कोणाची निंदा करत बसण्यापेक्षा, कोणातले वाईट गुण शोधण्यापेक्षा, त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्या मनाला चेक केलं पाहिजे, तपासलं पाहिजे, निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी प्रारंभी जी गाथा म्हणालो ते धम्मपदातली, की भगवान म्हणतात एखाद्या संग्रामामध्ये हजारो मनुष्यांना जिंकणाऱ्यापेक्षा जो स्वतःला जिंकतो, जिंकू शकतो, तोच खरा संग्राम वीर विजेता उत्तम आहे असं मी समजतो. आणि त्यामुळे बघा आपण शिष्य बनावं ते आनंद भंतेजींसारखं आणि गुरुजी बनावं ते भगवान बुद्धांच्या सारखं. त्यामुळे माघ पौर्णिमेला ही थोडक्यात तुम्हाला धम्मदेशना देण्याचा मी प्रयत्न केला. इथे एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. पूजनीय भिक्खू संघ सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे. आपल्या उपगुप्त भंतेजींनी आम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण भिक्खू संघाची क्षमा मागून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. सर्वांनी साधू करते म्हणा. साधू साधू साधू. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आपणा सर्वांना